महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कौटुंबिक कलहाचे पर्यावसन, जीवघेणा हल्ल्यात पती व सासरकडील लोकांकडून पत्नी व मुलांना बेदम मारहाण, पत्नीसह मेहुणा गंभीर जखमी, महिलांना मारहाण, पोलिसांचे सहकार्य नाही, फिर्यादी महिलेची प्रतिक्रिया। पतीने पत्नीच्या माघारी नकळत दुसरे लग्न केल्याचे माहीत झाल्यावर जाब विचारण्यास गेलेल्या पत्नी व तिचे आईवडील, भाऊ बहिणींना पती व त्याच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करून गंभीर केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील कोथाळा तांडा या ठिकाणी घडली। इतकं मारतात का माणसं? महिलापर्यंत मारतात का? अरे कोण मारलं कुणाला? नुसतं बघायला भाऊ पाणी लाद, भाऊ पाणी लाद, नाही भाऊ पाणी चाबी द्या ना सर, चाबी। गाडी पंचनामा है, दो गाडी रे दो, पाणी फक्त पिओ, पाणी ये भाटा मारमाने की द्यायचं, ये पूर्ण गाडी आहे तशा की द्यायचं। देखो दादागिरी, खुल्लेआम दादागिरी, चंद्र खुल्लेआम गाडी काय रे कोणती। या घटनेत गंभीर जखमी झाल्यामुळे सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सर्व जखमींना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। या घटनेत फिर्यादी महिला, तिच्या बहिणींनाही मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये एक बहीण महाराष्ट्र पोलीस आहे। फिर्यादी महिलेने महाराष्ट्र टुडे मराठीशी बोलताना सांगितले की आमच्या जीवघेणा हल्ला होऊन ही पोलीस प्रशासन आमची बाजू न घेता आरोपींची बाजू घेत आहेत। हा आमच्यावर अन्याय होत आहे। काय घटना आहे पाहूया सविस्तर पुढील बातमीमध्ये। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, सोनपेठ, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।